काल बीडमध्ये झालेल्या बंजारा समाजाच्या मोर्चात बंजारा आणि वंजारी एकच आहेत असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं होतं। त्या वक्तव्यानंतर लगेचच तिथल्या तरुणांनी त्याचा निषेध केला। नंतर बंजारा आणि वंजारी एक नाहीत, धनंजय मुंडेंनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत अशी मागणी पुढे यायला लागली। सोबतच एका तरुणांनी असंही म्हटलंय की 1994 साली गोपीनाथ मुंडेंनी हेच वाक्य बोलून आमचं 2.5% आरक्षण खाल्लंय। पण खरंच बंजारा आणि वंजारी एक आहेत का? बंजारा समाजाची एसटीतून आरक्षणाची मागणी योग्य आहे का? आणि खरंच गोपीनाथ मुंडेंनी बंजारा समाजाचं आरक्षण खाल्लंय या आरोपात तथ्य किती आहे, हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। तर आधी बंजारा आणि वंजारी समाज एक आहेत की वेगळे असतील तर फरक काय हे समजून घेऊयात। तर हे दोन्ही समाज राजस्थानातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले आहेत असं सांगण्यात येतं। हे दोनही समाज व्यापारी आणि योद्धा परंपरेसाठी ओळखले जातात, पण त्यांची संस्कृती, इतिहास, भाषा, पेहराव आणि जीवनशैली पूर्णपणे वेगळी आहे। बंजारा समाजाला गोर बंजारा किंवा लमाणी म्हणूनही ओळखलं जातं। ते मीठ व्यापार आणि लष्करांना अन्नधान्य पुरवठा करणारे लोक होते। त्यांची भाषा ही गोर बोली आहे। ते संत सेवालाल महाराजांची पूजा करतात। बंजारा स्त्रिया रंगीत वस्त्र, चांदीचे दागिने आणि आरसे लावलेले कपडे घालतात। ते मांसाहारी असतात आणि राजपूत वंशाशी जोडले जातात, विशेषतः महाराणा प्रतापांच्या काळाशी। दुसरीकडे वंजारी समाज हा योद्धा परंपरेसाठी प्रसिद्ध आहे। ते छत्रपती शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड होते असा इतिहास सांगितला जातो। त्यांची भाषा ही ग्रामीण मराठी आहे। वंजारी समाज संत भगवान बाबांची पूजा करतात। स्त्रिया शाकाहारी असतात आणि ऊसतोड मजूर किंवा शेतकरी म्हणून हा समाज ओळखला जातो। बंजारा आणि वंजारी समाजात रोटी बेटीचा म्हणजेच लग्न संबंधाचा व्यवहार होत नाही। ब्रिटिश काळात या दोनही समाजाला क्रिमिनल ट्राईब म्हणून वर्गीकृत केलं गेलं होतं। पण स्वातंत्र्यानंतर बंजारा NTVJ आणि वंजारी NTD मध्ये आले। एका अभ्यासानुसार 1974 मध्ये नावाच्या समानतेमुळे आरक्षणात गोंधळ झाला, पण वाधवा कमिटीने त्यांना वेगळं मानलं होतं। आता धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरून हा वाद कसा पेटला ते पाहूयात। तर 15 सप्टेंबर 2025 रोजी बीड येथे बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाची मागणी करणाऱ्या रॅलीत धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की बंजारा आणि वंजारी एकच आहेत। त्यांच्या या विधानानंतर बंजारा नेते हरिभाऊ राठोड आणि पंजाबराव चव्हाण यांनी तीव्र निषेध केला आणि बीड, जालना येथे हजारो लोकांनी आक्रमक निदर्शने केली। त्यांनी धनंजय मुंडेंना वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली। त्यावर धनंजय मुंडेंनी लगेच स्पष्टीकरण दिलं की स्थानिक पातळीवर दोन्ही समाज वेगळे आहेत आणि माझं बोलणं चुकीच्या पद्धतीने घेतलं गेले। दरम्यान धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया खूप तीव्र होत्या। बंजारा समाजातील एक तरुण म्हणाला की गोपीनाथ मुंडेंनी हेच वक्तव्य करून आमचं 2.5% आरक्षण खाल्लंय। आता तुम्हीही तेच करू नका। दोन्ही समाजांची संस्कृती, बोलीभाषा, वेशभूषा आणि देवस्थाने वेगळी आहेत। त्यांना एकत्र करणे म्हणजे बंजारांच्या हक्काचा भंग असं म्हटलंय। बंजारा आरक्षणाचे अभ्यासक आणि मागणीकर्ते हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय की बंजारा आणि वंजारी एक नाहीत, हेच सिद्ध करण्यासाठी आम्ही लढलोय। या पवारांनी ह्याच सोलापूरमध्ये गोपीनाथ मुंडेंची कॉलर धरली होती, तेव्हा धनंजय मुंडे लहान होते। सोबतच बंजारा समाजाचे अभ्यासक प्राध्यापक विजय जाधव म्हणाले की धनंजय मुंडे यांनी अतिशय चुकीचं स्टेटमेंट केले। बंजारा आणि वंजारी हे दोन्ही समाज वेगवेगळे आहेत। त्यांना आरक्षण पाहिजे असेल तर ते त्यांनी वेगळं मागावं। यासोबतच बंजारा समाजाच्या अनेक नेत्यांनी आणि अभ्यासकांनी मुंडेंवर टीका केली। आता ह्या आरोपांमधला महत्त्वाचं म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी बंजारा समाजाचं आरक्षण आपल्याकडे म्हणजेच वंजारी समाजाकडे वळवलं। या आरोपाबद्दल माहिती घेऊयात। तर हा आरोप 1990च्या दशकात दिले, तेव्हा गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते। बंजारा समाजाकडून सांगितलं जातं की वंजारी समाजाला NTD चा लाभ देण्यासाठी त्यांनी बंजारा समाजाचा 5% कोटा 2.5% वर आणून 2.5% कोटा वंजारी समाजाला दिला होता, ज्यामुळे त्यांचं आरक्षण कमी झालं। यामुळे बंजारा समाजाला असं वाटतं की गोपीनाथ मुंडेमुळे त्यांचं आरक्षण कमी झालंय आणि आता धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने तो जुना वाद पुन्हा उफाळलाय। पण जर ह्याबद्दल कायदेशीर दृष्ट्या पाहायचं झालं तर 1992च्या नागपूर मॅट ट्रिब्युनल आणि वाधवा कमिटीने दोन्ही समाज वेगळे आहेत हे मान्य केलं होतं। पण काही अभ्यासकांच्या मते राजकीय दबावामुळे तेव्हा आरक्षणात बदल झाले। गोपीनाथ मुंडेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावर नेहमीच ओबीसींसाठी लढा दिला, पण या प्रकरणात त्यांच्यावर आरोप
ते हयात असल्यापासून होतात. आता राहिला प्रश्न की बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळेल का? तर शक्यता बरीच आहे. कारण हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाला एसटी म्हणून म्हणजेच अनुसूचित जमाती म्हणून ओळखलेले. जर मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीत समाविष्ट करण्यासाठी गॅझेटचा आधार घेतला गेला, तसंच ह्या प्रकरणातही होऊ शकतं. महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणासाठी गॅझेटियर वापरलं, त्यामुळे बंजारा नेते म्हणतात की त्याच आधारावर आम्हाला एसटीचे दाखले द्या. सध्या बंजारा समाज व्हीजेएनटी म्हणजेच ओबीसीमध्ये 3% आहे. पण एसटी दाखला मिळाल्यास एसटीच्या आधीच्या 60% बंजारा समाज जाऊ शकतो. पण जर बंजारा समाज एसटी मध्ये आला तर त्याने आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का लागेल असं म्हणत आदिवासी संघटना आणि आदिवासी नेते त्याचा विरोध करत आहेत. पण सरकार यासाठी कमिटी नेमण्याबाबत विचार करत आहे. जर हे झालं तर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार एसटी मध्ये आरक्षण मिळू शकतं. दरम्यान आता बंजारा समाजाकडून होणारा धनंजय मुंडेंचा विरोध कोणत्या टोकाला जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? बंजारा आणि वंजारी एकच आहेत का? हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.